नमस्कार फ्रेंड्स, मी अनघा, एक हॉलिस्टिक हेल्थ अँड न्यूट्रिशन कोच अँड योगा इन्स्ट्रक्टर। मी आज तुमच्याबरोबर 5 अशा मिस्टेक्स शेअर करणार आहे, वेट लॉस मिस्टेक जे मोस्ट इंडियन्स करतात आणि कशा प्रकारे ते फिक्स करायचं ते देखील मी सांगणार आहे। जर तुम्ही देखील अशाच मिस्टेक्स करत असाल, तुम्ही देखील काही स्ट्रगल करत असाल वेट लॉस साठी, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे की कशा प्रकारे तुम्ही सस्टेनेबल वेट लॉस करू शकता। नंबर 1 मिस्टेक, फोकसिंग ओनली ऑन वन एरिया ऑफ वेट लॉस। बरेचसे लोक काय करतात, फक्त डायटिंग, फक्त वॉकिंग, फक्त एक्सरसाइज याच्या एकाच गोष्टीवरती फोकस करतात। पण वेट लॉस हे फक्त एक गोष्टीवरती फोकस करून चालत नाही, तर सर्व एरियावरती फोकस करायला लागतं। तर फिक्स कसं करायचं, सर्व गोष्टीवरती ओव्हरऑल बॅलन्स हा महत्वाचा आहे। जसं त्याच्यामध्ये येतं न्यूट्रिशन, एक्सरसाइज, नंतर स्लीप, गट हेल्थ, तसंच स्ट्रेस मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींची केअर जेव्हा आपली बॉडीला मिळते तेव्हा वेट लॉस व्हायला मदत होते। नंबर 2 मिस्टेक, युजिंग वेट लॉस प्रोडक्ट्स विदाउट एव्हिडन्स। बऱ्याचशा कंपन्या असं क्लेम करतात की ते वेट लॉस मध्ये मॅजिकल रिझल्ट्स क्रिएट करतील, पण त्यांच्या मागे काही क्लिनिकली बॅकग्राऊंड किंवा बॅकअप हा नसतो। तर तुम्ही जर असं काही सप्लिमेंट्स यूज करत असाल तर तुम्ही पहिले चेक करा की ते क्लिनिकली प्रूव्हन आहे का, क्लिनिकली टेस्टेड आहे का। तर याचं फिक्स कसं करायचं, मी तुम्हाला रेकमेंड करते RHN सप्लिमेंट्स, जे नॅचरल आहेत आणि क्लिनिकली प्रूव्हन आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। जर तुम्हाला हवं तर तुम्ही ते नक्की घेऊ शकता। ते पूर्णपणे क्लिनिकली प्रूव्हन आहे आणि त्याचं सायंटिफिक बॅकग्राऊंड देखील आहे, तसंच त्यांचे रिअल रिझल्ट देखील आहे। म्हणून जर तुम्ही कुठलेही सप्लिमेंट वापरत असाल तर तुम्ही चेक करा की ते क्लिनिकली प्रूव्हन आहे किंवा नाही। मिस्टेक नंबर 3, नॉट स्लीपिंग इनफ। तुम्हाला माहितीये का की पुअर क्वालिटीची जर स्लीप असेल तर ते आपलं वेट लॉस स्लो डाऊन करतं, कारण त्याच्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होऊ शकतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतात, क्रेविंग्स होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला चांगल्या क्वालिटीची झोप ही खूप महत्वाची आहे। तर फिक्स कसं करायचं, तुम्ही टार्गेट करा, तुमचं स्लीपचं रुटीन फिक्स करा। त्याच्यासाठी झोपायच्या 1 तास आधी हा स्क्रीन टाइम अवॉइड करायचा आहे। रूम तुम्हाला छान डार्क करायची आहे, तसंच कूल करायची आहे आणि तुम्ही झोपायच्या आधी थोडा वेळ मेडिटेशन करू शकतात किंवा जर्नलिंग करू शकतात। तर अशा प्रकारे 7 ते 8 तासाचं रुटीन फिक्स करा, तर त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होईल आणि वेट लॉस करायला मदत होईल। मिस्टेक नंबर 4, इग्नोरिंग युअर गट हेल्थ। आपली जी गट हेल्थ आहे त्याच्यामध्ये बरेचसे हजारो लाखो बॅक्टेरिया आहे, जसं गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया। त्यांना जर आपण प्रॉपर फीड नाही केलं तर डायजेशन खराब होऊ शकतं, क्रेविंग्स वाढू शकतं, मेटाबॉलिझम स्लो होऊ शकतं। तर गुड बॅक्टेरियांचं जेवण काय आहे ते आपण बघूया। तर त्याला फिक्स कसं करायचं, त्याला फिक्स करण्यासाठी गुड बॅक्टेरियांना फीड करणं गरजेचं आहे। तर गुड बॅक्टेरियांचं खाणं आहे प्रोबायोटिक फूड, म्हणजे योगर्ट, तसंच कांजी, तसंच प्रीबायोटिक फूड म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स, ओट्स। तर आपली जेव्हा गट हेल्थ ही चांगली असते तेव्हा हेल्दी गट इज इक्वल टू वेट लॉस इझी। तर तुमच्या गटला पहिले फिक्स करा। या मिस्टेक नंबर 5, ओव्हर इटिंग हेल्दी फूड। येस, तुम्ही बरोबर ऐकलं, तुम्ही क्लीन फूड खाता आहात, हेल्दी पण फूड खाता आहात, पण ते जास्त प्रमाणात खाताय तरी तुमचं वेट गेन होऊ शकतं। जे फूड्स आहेत, नट्स, अवाकाडो किंवा काही हेल्दी ड्रेसिंग्स आहे, त्याच्यामध्ये जास्त कॅलरीज असतात, तर त्या आपल्याला काउंट करून खायला पाहिजे। तर त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे, तुम्हाला त्याचं मेजरमेंट बघायचं आहे, पोर्शन कंट्रोल हा महत्वाचा आहे, माइंडफुल इटिंग महत्वाची आहे। तुमचं गोल सेट करा आणि त्याच्याप्रमाणे पोर्शन कंट्रोल करूनच ते खायचं आहे। तर बोनस मिस्टेक, डिपेंड ओनली ऑन वॉकिंग अँड नॉट स्ट्रेंथ ट्रेनिंग। बरेचसे इंडियन्स एस्पेशली अबाव 40 हे फक्त वॉकिंग वरतीच डिपेंड राहतात त्यांच्या वेट लॉस साठी। तर वॉकिंग तर ग्रेट आहेच, पण ते कम्प्लीट नाही। तर फिक्स कसं करायचं, तुमच्या रुटीन मध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील ऍड करा। त्याच्यामुळे काय होतं, एक तर फॅट बर्न करायला मदत होते, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं आणि मसल्स टोन होतात। तसंच तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये योगा देखील प्रॅक्टिस करू शकता, त्याच्यामुळे पीस ऑफ माइंड मिळेल, फ्लेक्झिबिलिटी होते। तर ओव्हरऑल सर्व गोष्टी ऍड करणं
हे तुम्हाला बेस्ट रिझल्ट देतं. तर फायनली कुठल्याही प्रकारचा असा वेट लॉस प्लॅन, डाएट प्लॅन किंवा वर्कआउट प्लॅन घेऊ नका की जो तुम्हाला रॅपिड रिझल्ट देण्यासाठी प्रॉमिस करेल. सस्टेनेबल वेट लॉससाठी सगळ्या एरियाजमध्ये कन्सिस्टंट एफर्ट्स डालणं हे खूप गरजेचं आहे. जसं न्यूट्रिशन, स्लीप, डाएट, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट, गट हेल्थ. तर सगळ्या एरियाजमध्ये जेव्हा काम केलं जातं तेव्हा ते आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट देतात. मी समजू शकते की वेट लॉस करणं हे कधी कधी किती फ्रस्ट्रेटिंग होऊ शकतं. म्हणून मी एक 360 डिग्री सॉल्युशनचा HCP प्रोग्राम बनवला आहे, म्हणजे हेल्थ कोचिंग प्रोग्राम, जो तुम्हाला सिंपल, इझी, फन वे मध्ये सस्टेनेबल वेट लॉस देण्यासाठी मदत करतो. जर तुम्ही तुमच्या हेल्थचं कंट्रोल घ्यायला तयार आहात तर तुम्ही लगेचच मला कॉन्टॅक्ट करा. तर मी तुम्हाला तुमच्या हेल्थ जर्नीमध्ये हेल्प करण्यासाठी खूप खूप इच्छुक आहे. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी खाली गुगल फॉर्म देखील दिला आहे, तो तुम्ही फिलअप करा आणि सबमिट करा. वी विल मीट यू इन पर्सन.